हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत आहे योगेश पटेल ऑफिशियल या चॅनलवरती. आजची कविता ही मी स्वतःच लिहिली आहे. राईट, कवितेत मी खूप सुंदर आणि छोटासा एक SMS, एक मेसेज, संदेश देण्याचा प्रयत्न आजच्या कवितेतनं करत आहे. जसं की मला मूवीज बघायला खूप आवडतं आणि माझा जो फेवरेट ॲक्टर आहे, राईट, सुशांत सिंग राजपूत, राईट, तर त्यांच्या म्हणजे जीवन चरित्रावरती एक छोटीशी कविता मी लिहिली आहे. आणि ही कवितेतनं आजच्या युवक पिढी, तरुण पिढीला एक छोटासा मेसेजही, संदेशही मी देण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कधी काय असतं की छोटे छोटे प्रॉब्लेम, छोटे छोटे चॅलेंजेस आलं की माणूस आत्महत्या या पर्यायाकडे जातो, सुसाईड करतो. तर अशा गोष्टी न करता आयुष्य जगलं पाहिजे. तर ह्या कवितेतनं एक सुंदर आणि छोटासा संदेश मी या कवितेतनं प्रत्येक नवीन तरुणाला देऊ इच्छितो. चला तर ऐकूयात. मग कवितेचं नाव आहे काही शब्द माझ्या हिरोसाठी. आणि तुम्ही सगळे तुमच्या आयुष्यातील हिरो आहे, तर हे शब्द तुमच्या सगळ्यांसाठीही आहेत. तर चला ऐकूयात काही शब्द माझ्या हिरोसाठी. फिल्मी दुनियेतील खरा हिरो सगळ्यांशी नातं तोडून गेला. फिल्मी दुनियेतील खरा हिरो सगळ्यांशी नातं तोडून गेला. आयुष्य जगायला शिकवून आपल्याला स्वतः जगणं अर्ध्यातच सोडून गेला. स्वतः जगणं अर्ध्यातच सोडून गेला. सगळ्यांचा प्रिय सुशांत सिंग राजपूत आयुष्यातून माघार घेऊन बसला. सगळ्यांचा प्रिय सुशांत सिंग राजपूत आयुष्यातून माघार घेऊन बसला. असे काय घडले त्याच्या आयुष्यात की तो स्वतःवर इतका रुसला, की तो स्वतःवर इतका रुसला. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळत असतं. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळत असतं. का कुणी सांगितलं नाही तुला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मृत्यू नसतं. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मृत्यू नसतं. कुणालाही अपेक्षा नाही होती आत्महत्या करून घेशील तू. कुणालाही अपेक्षा नाही होती आत्महत्या करून घेशील तू. फिल्मी दुनियेत झिंगाट करणारा अचानक शांत होशील तू. अचानक शांत होशील तू. MS धोनी छिचोरे आणि केदारनाथ बघताना. MS धोनी छिचोरे आणि केदारनाथ बघताना सगळ्यांना आठवण येशील तू. जरी सोडून गेला तू आम्हाला तरी सगळ्यांच्या आठवणीत राहशील तू. तरी सगळ्यांच्या आठवणीत राहशील तू. मनाला घाव देऊन गेलं जगता जगता तुझं सोडून जाणं. मनाला घाव देऊन गेलं जगता जगता तुझं सोडून जाणं. सुंदर आयुष्याला विराम देऊन मृत्यूला आपलंस करून घेणं. मृत्यूला आपलंस करून घेणं. कशी वाटली कविता है ना? ह्याच कवितेतनं मी हाच संदेश देण्याचा प्रयत्न करेल. कितीही काही झालं, लढा, पडा, रडा, पण आत्महत्या हा पर्याय नाही. तर तरुण पिढीला हा संदेश, हा SMS या छोट्याशा कवितेतनं मी देण्याचा प्रयत्न केलाय. कविता कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाईप करून पाठवा. पुन्हा एकदा भेटूयात योगेश पटेल ऑफिशियल या चॅनलवरती एका नवीन मनोगत, एका नवीन कवितेसोबत. सो थँक्यू सो मच एव्हरीवन.